नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट, जी अपडेट आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली। ज्या अपडेट अनुसार आता 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे। या ठिकाणी 300 रुपयांची तेजी होऊन मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 रुपयांची तेजी। पण इथं प्रश्न हा उपस्थित झालाय की 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 फेब्रुवारी नंतर आता सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 रुपयांची तेजी। आणि ही जी 300 रुपयांची तेजी 15 तारखेनंतर येणार आहे, तर या तेजीमध्ये 15 फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर। मला वाटते आपल्या सर्वांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। मग माहिती कोणती, तर माहिती एवढीच की आता 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे। या ठिकाणी 300 रुपयांची तेजी। पण 15 फेब्रुवारी नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 रुपयांची तेजी। आणि ही 300 रुपयांची जी तेजी जी की 15 तारखेनंतर आपल्या सर्वांना 100% येताना दिसणार आहे, तर ही तेजी आल्यानंतर 15 फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊया तिथं सविस्तर आणि अचूक उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा दिसतो, तर हा बाजारभाव आहे सध्याच्या कंडिशनला 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटल। मागच्या 1.5-2 महिन्यापासून सातत्यानं सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला तेजी दिसत आहे। आणि आनंदाची वार्ता म्हणजे अशी की ही तेजी इथून पुढे सुद्धा कायम राहणार आहे। आता आपण जाणून घेऊयात की 15 फेब्रुवारी नंतर सोयाबीनच्या दरात का तेजी येणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशातील जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते तब्बल आपल्याला 25 ते 30% घटताना दिसते। याच्यामुळे झालंय असं की सोयाबीनची मागणी टिकून आहे, परंतु सोयाबीनचा पुरवठा मात्र दिवसागणिक कमी होत आहे। जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे 95 लाख टनांच्या आसपास स्थिरावणार। त्यापैकी 15 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनची आवक मार्केटमध्ये 65 ते 70 लाख टन होणार आहे। म्हणजे शिल्लक राहिलेलं 25 ते 30 लाख टन सोयाबीन यामध्ये आपल्या सर्वांना 8 ते 8.5 महिने भागवायचे। आणि हा जो असणारा 25-30 लाख टन सोयाबीनचा शिल्लक साठे तो कुणाकडे, तर तो मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे, तो मोठ्या कास्तकार बांधवांकडे। जी गोरगरीब जनता आहे की ज्यांच्याकडे सोयाबीनचा साठा होता त्यांचं विकून झाले। मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे सोयाबीन आहे त्यांना पैशांची जास्त गरज नाही। यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात 15 फेब्रुवारीनंतर गॅप हा निर्माण होणार। आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करणार। आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 15 तारखेनंतर आपल्या सर्वांना कमीत कमी 300 रुपयांनी या ठिकाणी वाढताना दिसणार आहे।
आता या 300 रुपयाच्या तेजीमुळं 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार? तर या 300च्या तेजीमुळं सोयाबीनचा बाजारभाव हा 15 फेब्रुवारी नंतर आपल्या सर्वांना 5,500, 5,600, 5,700 अथवा 5,800 पर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतो. म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा भाव 5,500 ला क्रॉस करणार आणि तो 56, 57, 58 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. आता इथं विक्रीचा प्रश्न उद्भवतो. मग काही जण म्हणतात सर 57-58 ला विकावं का याच्यापेक्षा 6,000ची वाढ बघा मी तुम्हाला काय सल्ला देतोय बघा, तेजी आहे ना, तर या तेजीत आपण सगळं सोयाबीन एकदाच विक्री करू नका. मग कसं करायचं? तर 56, 57, 58चा भाव मिळायला लागला की तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं आपण काय करा, 25-25% 4 टप्पे करा आणि टप्प्याटप्प्यानं जर विकलं तर काही अडचण नाही. कारण कसं आहे, सोयाबीन भविष्यामध्ये 6 झालं, 6.25 झालं आणि तिथून जर सोयाबीन रिव्हर्स आलं तुम्ही 7,000ची आशा बाळगू लागला तर तुमचं किती नुकसान होईल. म्हणून चढत्या बाजारात प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करणं हाच आपल्यासाठी फायद्याचा कानमंत्र इथं ठरू शकतो आणि असंच आपण सर्वांनी करावं ही आपणास विनम्र विनंती. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहू सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.